दोघांनी पण लक्ष द्या बाबा. बोल बोल. सामन्याला सुरुवात होते तत्पूर्वी आपण मॅन ऑफ द मॅच कडे वळत आहोत. भगवानजी लकडे सर आपल्यामध्ये आहेत, त्यांच्या हस्ते आपण ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देणार आहोत. पंचांना विनंती केली जाते आणि इथून मात्र पहिला चेंडू वाईड पद्धतीने हाताळला गेलेला आहे. एक धाव जोडली जाईल. पैसे दिले ॲडव्हान्स आले नाही का? हां चालेल. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र हुकचा फटका निघून चाललाय चेंडू. फाईन लेग सीमर शपार मिळत आहेत धावा 4. सुरेख चौकार. आयोजकांना विनंती असेल की स्कोरिंगसाठी एका तास आपल्याला माणूस पाठवून द्यायचा आहे स्कोरर. वळूया सामन्याकडे. यावेळेस मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि अगदीच जर आपण पाहिलं तर निर्धाव चेंडूची हाताळणी आपल्याला पाहायला मिळते. एक चांगली गोलंदाजी हाताळली जाते गोलंदाजाच्या माध्यमातून. धावसंख्या जोडली गेलेली आहे. फलकावरती 5 धावा आपण पाहतोय. 5 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र एक धाव जोडली जाईल. अगदीच जर आपण पाहिलं तर सकाळचं सत्र आहे आणि या सकाळच्या सत्रामध्ये बॅक टू बॅक जे प्रयत्न सुरू आहेत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ज्या पद्धतीने इथून मात्र जर आपण विचार केला तर महत्त्वाची भूमिका फलंदाजाचा बोलबाला पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिला आणि दुसऱ्या सामन्यामध्ये आता मात्र काय घडतंय याकडे सर्वांचं लक्ष आहे. यावेळेस मात्र हुकचा फटका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय आणि अगदीच जर पाहिलं तर एक धाव जोडली जाईल. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय पंच गणेश पाटील आणि पंच संतोष जोशी. धावसंख्या 7 या अंकावरती आपण पाहतोय. 7 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ. धावसंख्या आपल्याला फलकावरती पाहायला मिळते. या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आई गावदेवी चषक 2024 आपण पाहतोय. यावेळेस मात्र फटका फसलाय. चेंडू निघून चाललाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. फाईन ट्रॅव्हल होताना तत्पूर्वी 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे नेण्याचं काम फलंदाज अजय आणि रोशन यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 1 ची समाप्ती आणि षटक क्रमांक 1 च्या समाप्तीनंतर धावसंख्या 9 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये फलंदाजांचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक हाताळण्याकरता कोणता गोलंदाज बॉलिंग मार्कवरती येईल, रोशन याला आणलं जात आहे का, विचार विनिमय सुरू आहे. एक ऑलराऊंडर खेळाडू आहे पण अगदीच जर आपण पाहिलं तर दुसरं षटक हाताळण्याची किमया जो गोलंदाज साधेल इथून मात्र जर आपण पाहिलं तर कवाड संघला संधी आहे. कारण की अजूनही वातावरणाचा जर आपण विचार केला तर फलंदाजांकरता एक चांगली सुवर्ण संधी आपल्याला पाहायला मिळते. कारण की वाऱ्याचा प्रभाव हा पाहायला मिळतोय. यापुढील होणारा सामना गावदेवी कोलिवली आणि एनआर बोरपाडा या 2 संघ दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचं आहे. यापुढील सामन्याच्या नाणेफेकी करता इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेक कंपल्सरी होईल, याची आपण नोंद घ्या. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. तत्पूर्वी विचार जर आपण केला तर 9 धावा ज्या पद्धतीने ज्याप्रमाणे जोडल्या गेलेल्या आहेत अजय आणि रोशनीच्या माध्यमातून
एक चांगली गेम प्लॅनिंग, एक चांगल्या स्ट्रॅटेजीने इथून मात्र खेळ पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र भन्नाट वेग, अचूक टप्प्यावरचा भेदक मारा पाहायला मिळतोय आकाश भुयाल याच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची हाताळणी आपण पाहतोय, डॉट बॉल. निर्धाव चेंडू अखेर धावसंख्या आपल्याला फलकावरती पाहायला मिळते, एकंदर 9 या धावसंख्येवरती. वेग तर चांगला आहे, पायचीची अपील जरूर झाली होती, पण पंचांचा इशारा होतो लेग बायचा. कदाचित चेंडू डावी एसटी सोडून जात असावा आणि त्या कारणास्तव पंचांनी इथून मात्र एकच धाव घोषित केलेली आहे. आणि फलंदाज सुद्धा उत्सुक होते एक धाव घेण्याकरता, कारण की थेंबे थेंबे तळे साचे असं म्हटलं गेलंय आणि त्याचाच वापर इथून मात्र केला गेलाय. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र वेग तर चांगला होता, पण बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क नाहीये. चेंडू निघून चालला मिडॉनच्या क्षेत्रामध्ये, एकच धाव अगदीच जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल फलकावरती 11 या अंकावरती. 11 रन्स ऑन द बोर्ड. ऑन द बिहाफ धावसंख्या आपल्याला फलकावरती पाहायला मिळते. जमेची बाजू जर आपण पाहिली तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या पद्धतीने 9 धावांचं योगदान दिलं गेलं फलंदाज अजय आणि रोशन दोन्ही फलंदाजांनी, ती एक जमेची बाजू पाहायला मिळाली, पण डबल फिगर मात्र ओलांडता आलेलं नाही आहे. यावेळेस मात्र एक चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरचा भेदक मारा पुन्हा एकदा पाहायला मिळतोय गोलंदाजाच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची हाताळणी, डॉट बॉल चं स्वरूप इथून मात्र पाहायला मिळेल. राईट आर्मवरती विकेटचा मारा, गोलंदाज आकाश भुयाल. यावेळेस मात्र बदल आले ते चांगलं होतं, पण फलंदाजाला शॉर्ट सिलेक्शनचा वापर करता आला नाही आणि अगदी चेंडू मात्र निघून गेला या ठीक खेळपट्टीच्या बाजूलाच. यष्टीरक्षक झेपावला होता चेंडूवरती आणि अगदीच जर पाहिलं तर निर्धाव चेंडूची हाताळणी पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय आकाश भुयाल याच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी आहे. भन्नाट वेग, चेंडू निघून चालला. यावेळेस मात्र काऊ कॉर्नरच्या क्षेत्रातून नशिबाचा चौकार, मिळतील या धावा 4. चौकाराच्या मदतीनं धावफलक आपण पाहतोय 15 या अंकावरती. षटक क्रमांक 2चा खेळ संपन्न झालेला आहे. बिनबाद जिंदाबाद 15 ही धावसंख्या आपल्याला फलकावरती पाहायला मिळते. जमेची बाजू आहे आणि या जमेच्या बाजूचा जर आपण विचार केला तर दुसऱ्या षटका अखेरपर्यंत एक चांगली धावसंख्या जोडण्यामध्ये यश मिळालेलं आहे. बॅक टू बॅक जर आतापर्यंत आपण विचार केला तर एक चौकार या षटकामध्ये जोडला गेलाय. पहिल्या षटकातील तिसऱ्या चेंडूवरती एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला. मोठा फटका अजूनही पाहायला मिळत नाहीये. हवेची मंदशी झुळूक इथून मात्र पाहायला मिळते आणि जेव्हा जेव्हा मैदानावरती हवा आणि हवेचा स्पर्श जेव्हा पाहायला मिळतो तेव्हा तेव्हा फलंदाजांकरता मात्र एक संधी असते आणि त्या संधीचं मात्र सोनं कशा रीतीने केलं जाईल फलंदाज अजय आणि रोशन याच्या माध्यमातून येणाऱ्या वेळेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आई गावदेवी चषक 2024 ही स्पर्धा आयोजक आई गावदेवी स्पोर्ट्स वाघिवली यांच्या विद्यमान आयोजनाने संपन्न होत असलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती सूरज. यावेळेस मात्र लांब स्वीप, निघून चाललाय चेंडू. क्षेत्ररक्षक आहे आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने झेल पकडलाय. विकेटचं पतन, फलंदाज बाद. वळूया आपण पुन्हा एकदा सामन्याकडे. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 15 या अंकावरती. पहिल्या विकेटचं पतन होताना आपण पाहतोय. एक फलंदाज बाद झालेला आहे आणि अगदीच
दुसरा फलंदाज खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतो. फलंदाज निलेश बॅटिंग स्टॅन्सवरती असेल. यापुढील होणारा सामना एनआर बोरपाडा आणि गावदेवी कोलिवली या दोन संघादरम्यान दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचं आहे. यावेळेस मात्र फलंदाज निलेश गोतारणे याच्या कानाच्या जवळून चेंडू निघून गेलाय आणि चेंडूने सांगितलंय गुड बाय, मी चाललोय या यष्टी रक्षकाकडे. निर्धाव चेंडूची हाताळणी. धावसंख्या आहे फलकावरती 15 धावा, 15 रन्स ऑन दी बोर्ड. वेग तर चांगला आहे, वेगाचा पुरेपूर वापर. चेंडू हवाई सफर जरूर करतोय पण क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. सेफ हँड, फलंदाज बाद. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज सूरज. षटक क्रमांक 3, वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 3रं षटक हाताळण्याची जबाबदारी आहे. एक जबाबदारीपूर्वक खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो जय बजरंग पुंडास संघाच्या माध्यमातून. रोशन यष्टीरक्षणाच्या भूमिकेमध्ये आहे. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र लॅब स्वीप निघून चाललाय चेंडू सीमा रेषा पार. नापतोल षटकार. षटकार याच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले फलकावरती 21 या अंकावरती. कवाड संघाच्या फलंदाजांकरता सुवर्ण संधी आहे. षटकार हॅट्रिक करता 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. दिनेश डांबरे यांच्या वतीने. यावेळेस मात्र निर्धाव चेंडूची हाताळणी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजाकरता महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे कमबॅक आणि तेच कमबॅक इथून मात्र पाहायला मिळते. धावसंख्या स्थिरावते फलकावरती 21 या अंकावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. यावेळेस मात्र 52 वेग. षटक क्रमांक 3 ची समाप्ती. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे फलकावरती 21 या अंकावरती. 21 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. यापुढील होणारा सामना एनआर बोरपाडा आणि गावदेवी कोलिवली दोन्ही टीमचे कॅप्टन. विनंती आहे आपण नाणेफेकीच्या कक्षामध्ये येऊन आसन असते वा. दोन्ही टीमच्या संघनायकाकरता आसनाची व्यवस्था आम्ही केलेली आहे, बसण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे. तर आपण त्वरित आसनस्थ व्हायचं आहे आणि या षटकानंतर आपण नाणेफेकीकडे वळणार आहोत. एनआर बोरपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये 2 हात करण्याकरता सज्ज होईल गावदेवी. तो मात्र कोलिवली हा संघ. भरतमाळी फॅन टीम. आतापर्यंत जर आपण विचार केला तर 5 स्पर्धांवरती आपलं नाव कोरलेलं आहे. यावेळेस मात्र नो बॉलचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून. इट्स आउट ऑफ द विकेट, हँडल द बॉल. त्या नियमानुसार जर आपण पाहिलं तर नो घोषित केलेलं आहे पंचांनी. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 22 या अंकावर. यावेळेस मात्र फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल तत्पूर्वी या 2 धावा चित्तेच्या चपळीने जोडल्या जात आहेत. 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल फलकावरती आपण पाहतोय 24 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचताना. बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण पाहिलं तर महत्त्वपूर्ण भूमिका पाहायला मिळते आणि बजावलेली आहे फलंदाज रोशन आणि अक्षय या 2 फलंदाजांनी. एक चांगली पार्टनरशिप, चांगली भागीदारी पाहायला मिळते. यावेळेस मात्र 52 वेग.
गोलंदाजाकडे वेग असून चालत नाही, तर अचूक टप्पा आणि योग्य हाताळणी या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आणि त्याच रीतीने इथून मात्र गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज कुणाल भोईर याच्या माध्यमातून 2 चेंडूची हाताळणी आतापर्यंत केलेली आहे. यावेळेस मात्र पंचांचं बोट आकाशात वर, याचाच अर्थ फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. फलंदाज रोशन. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती आपण पाहतोय. एकंदर 24 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचतोय. यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे. उंची जास्त, लांबी कमी. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा चित्त्याच्या चपळीने पूर्ण केल्यात. 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय. फलकावरती 26 या अंकावरती आपण पाहतोय. 26 रन्स ऑन दी बोर्ड. येणार बोरपाडा संघाचे संघनायक. विनंती असेल नाणेफेकीच्या कक्षामध्ये आपण आसन असतो वा विना विलंब. आयोजकांच्या वतीने सूचना आहे. यावेळेस मात्र फुल टॉस आणि फुल टोल वसूल केलाय. 6 धावा. षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले. फलकावरती 32 या अंकावरती आपण पाहतोय. यावेळेस मात्र मास्टर ब्लास्टर फलंदाजी. चेंडू निघून चाललाय लॉंग सीमारेषा पार. असरदार बहारदार. षटकार. धावांचं लक्ष आहे. अमोल पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल नाणेफेकीच्या कक्षामध्ये आपण यावं नाणेफेक करण्याकरता. बॉल चॉईस नसेल याची मात्र नोंद घ्यायची आहे सर्व संघांनी. वळूया नाणेफेकीच्या कक्षामध्ये. आपल्या समवेत जोडले जात आहेत भगवान लकडे सर. हॅलो. 2 संघामध्ये नाणेफेकी होते. एका बाजूला NR बोरपाडा तर दुसऱ्या बाजूला आई गावदेवी कोलिवली. जुना चेंडू परत द्यायचा कृपया. आणि आई गावदेवी असा कॉल आलेला आहे. तर NR बोरपाडा संघाच्या संघनायकाने नाणेफेकी जिंकलेली आहे. आणि आपण नाणेफेकी जिंकलेल्या 4 षटकामध्ये प्रथम आपण काय करणार, गोलंदाजी करणार की फलंदाजी करणार? गोलंदाजी. गोलंदाजी करण्यामागे आपलं उद्दिष्ट काय असणार आहे? कमीत कमी धावांवर रोखून टार्गेट चेस करण्याचा प्रयत्न. कमीत कमी तरी किती धावांपर्यंत? पहिल्या सामन्यामध्ये जर बघितल्या तर चावा संघाने रॉयल झिडके संघासमोर 4 षटकामध्ये 58 धावा कुठून काढल्या होत्या. आणि आता सुद्धा धावसंख्या या सामन्यामध्ये सुद्धा व्यवस्थित होताना दिसते. तर कमीत कमी किती धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. 40 ते 45 धावा जर 4 षटकामध्ये जर चांगली धावसंख्या खेळपट्टीवर होते, निश्चितच करून एक चांगली धावसंख्या जर 40-45 धावसंख्या जर असली
समोरच्या संघाची, तर 40 या 45 धावसंख्येचा पाठलाग करताना आपल्याकडे कुठले असे फलंदाज आहेत का त्याच्या बलावर आपण प्रथम गोलंदाजी घेतलेली? बिंदास लसणे आणि रवी त्यांच्याकडून जास्त अपेक्षा आहे. ओके, धन्यवाद. आपण नाणेफेकी हारलात, आपणास प्रथम फलंदाजी करण्याचा संधी मिळते. जर आपण नाणेफेकी जिंकली असती तर आपण कुठला डिसिजन घेतला असता? फलंदाजी. तर आपल्या मनासारखंच झालं आहे. हो, नक्कीच मनासारखं झालंय. तर बोरपाडा संघाच्या संघनायकाने म्हटलेले 40 धावांच्या आतमध्ये किंवा 40 धावांच्या आसपास रोखण्याचा प्रयत्न असेल, तर उर्वरित आपण 40 धावामध्ये किती धावांपर्यंत आपलं लक्ष असणार आहे की आपण बोरपाडा संघासमोर 40 धावांमध्ये 4 षटकामध्ये किती धावा करू शकतो? 50-55. निश्चितच करून 50-55 दोघांच्या थोडासा 10 धावांचा फरक आहे. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. बेस्ट ऑफ. धन्यवाद भगवान लकडे सर. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. सामन्याचा जर आपण विचार केला तर हॅलो रोहन पाटील सर, मी बोरपाडा संघाचे सहकारी प्रतिनिधी कोण असतील, ग्रामस्थ, वरिष्ठ, ज्येष्ठ, श्रेष्ठ नागरिक बोरपाडा आणि कोलिवली यांना विनंती असेल की आयोजकांकडून विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. वाईट चेंडू होते. दरम्यान मी पुन्हा एकदा विनंती करतोय आयोजकांकडनं बोरपाडा संघाच्या ज्येष्ठ नागरिकांना, कोलिवली संघाच्या ज्येष्ठ नागरिक जे असतील मॅच बघण्यासाठी आलेले असतील त्यांना विनंती असेल की त्यांनी व्यासपीठावर येऊन बसून सामन्याचा आनंद घ्यायचा आहे आणि आम्हा सहकार्य करायचं आहे. धन्यवाद. यावेळेस मात्र स्लॉक स्वीप, देखना फटका देखना स्ट्रोक, निघून गेला चेंडू सीमा पार, असरदार बहारदार धमाकेदार षटकार. प्रसंगी धावून जातो दादा यो मदतीला, आहे समाजसेवक भला निलेश गुरव भिवंडी वाला, आहे समाजसेवक भला निलेश गुरव भिवंडीवाला, आहे समाजसेवक भला निलेश गुरव. वेगाचा पुरेपूर वापर केला फलंदाज मयूर याने आणि चेंडूला पाठवलं हाय अँड हँडसम प्रेक्षकांच्या भेटी करता षटकार. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती सज्ज होईल. 6 धावांच्या मदतीने धावसंख्या 7 या अंकावरती जाऊन पोहोचताना यावेळेस मात्र भन्नाट वेग, चेंडू अगदीच नाकाच्या जवळून निघून गेलाय, सुगंध देऊन गेलाय चेंडू आणि अगदीच निर्धाव चेंडूची हाताळणी पाहायला मिळते अक्षयच्या माध्यमातून. गुड पीस ऑफ बॉलिंग. गोलंदाज अक्षयने कमबॅक केलंय, जमेची बाजू पाहायला मिळते. यावेळेस मात्र पुन्हा एकदा गतीचा वापर करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क नाहीये, चेंडू मात्र निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. निलेश गोतारणे याला आपण पाहू शकता यष्टीरक्षणाच्या भूमिकेमध्ये आहे. एक चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळत आहे. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र डावी यष्टी सोडून चेंडू मात्र वळण घेताना पाहायला मिळाला. पंचांच्या नजरेतून ही गोष्ट मात्र सुटणार नाहीये. तत्पूर्वी निर्धाव चेंडूची हाताळणी, प्रोटेक्शन चांगल्या रीतीने दिलं गेलं, त्या कारणास्तव फलंदाजांना रोखण्यामध्ये यश मिळालं. एक जमेची बाजू इथून मात्र पाहायला मिळते. धावसंख्या स्थिरावते, फलकावरती आपण पाहतोय. एकंदर 7 धावा आतापर्यंत जर आपण विचार केला तर सलग जे 3 चेंडू निर्धाव हाताळले गेलेत गोलंदाज अक्षय याच्या माध्यमातून. सुरेख गोलंदाजी. पुन्हा एकदा गतीचा पुरेपूर वापर, आउटफील्ड फास्ट आहे आणि पायाने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला गेलाय. अगदीच जर आपण पाहिलं तर 1 धाव जोडली जाईल. बॅटला स्पर्श करत चेंडू मात्र
निघून गेला होता. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय. फलकावरती आपण पाहतोय एकंदर 8 धावा, 8 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. यावेळेस मात्र चेंडूला टॅप केलं गेलंय. अगदीच जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि अगदीच धावसंख्या जाऊन पोहोचते एका धावेच्या मदतीनं 9 या अंकावरती. एक षटकाची अखेर झाले आणि अगदीच एक चांगली सुरुवात नेट टू नेट फाईट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कारण की जेव्हा पहिल्या इनिंगचा पहिल्या षटकाचा खेळ होता लकडेसर, तेव्हा सुद्धा 9 धावा फलकावरती पाहायला मिळाल्या होत्या. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर दुसऱ्या इनिंगमध्ये तीच पुनरावृत्ती घडताना आपल्याला पाहायला मिळते. यापुढील होणारा सामना एनआर बोरपाडा आणि गावदेवी कोलिवली या 2 संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी गावदेवी कोलिवली संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. आई गावदेवी, आई एकविरा साऊंडचे प्रोप्रायटर प्रदीप माळी व रियाजचे पप्पा यांच्या वतीने गावदेवी कोलिवली संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. खूप खूप धन्यवाद प्रदीपजी माळी आणि आपलं हार्दिक स्वागत आहे आई गावदेवी चषक 2024 मध्ये. कोलिवली संघ म्हटला की प्रेक्षकांची कमतरता मात्र कधीच भासत नाही. भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. सामना अजूनही सुरू झालेला नाहीये. जेव्हा सुरू होईल तेव्हा अगदीच प्रेक्षकांची गर्दी जरूर पाहायला मिळेल. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती. यावेळेस मात्र व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. दरम्यान कपिल शेळके आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. विनंती असेल आपण मंचावरती येऊन आसन व्हायचंय. आपलं हार्दिक स्वागत आहे. यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत झेल जरूर सुटलाय. प्रयत्न चांगले होते चेंडूला अडवण्याचे आणि अगदीच जर आपण पाहिलं तर चेंडू रिकॉशियस होताना आपल्याला पाहायला मिळाला. आउटफील्ड फास्ट आहे. जर चेंडू हातातून निसटला असता तर मात्र थेट सीमारेषेबाहेर चेंडू जाताना पाहायला मिळाला असता. पण संघाकरता जरूर 3 धावांचा बचाव केला असं म्हणायला हरकत नाहीये. 10 धावा फलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत. निलेश गोतारने बॉलिंग मार्कवरती शॉर्ट रनअपने गोलंदाजी आणि त्याचाच वापर इथून मात्र ड्राईव्ह करण्यामध्ये फलंदाजाला यश मिळालंय. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय. फलकावरती आपण पाहतोय 11 या धावसंख्येवरती 11 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ धावसंख्या जोडली गेलेली आहे. बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण पाहिलं तर एकेरी दुहेरी धावांनी धावफलक हलतं ठेवलंय. आणि नेहमीच म्हटलं जातं की गोलंदाजाकडे वेग असून फायदा नाही, तर त्या वेगाचा वापर आणि त्याचप्रमाणे अचूक टप्पा या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. गोलंदाज तयार निलेश गोतारने. यावेळेस मात्र पायचीची अपील. पुन्हा एकदा चुकी घडलेली आहे. चुकीला माफी नसेल. तत्पूर्वी ढुंडो रे साजना लेग बाईकच्या स्वरूपामध्ये धावा जोडल्या जात आहेत. त्या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते 13 या अंकावरती. 13 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ धावसंख्या आपल्याला फलकावरती पाहायला मिळते. बॅक टू बॅक चांगला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि अगदीच विचारपूर्वक खेळी जय बजरंग पुंडा संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. मयूर आणि मुकुल ही जोडी खेळपट्टीवरती आपण पाहतोय. यावेळेस मात्र कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा अशा रीतीने चेंडूची हाताळणी केली जाते. बीमार की बिमारी. एकंदर धावा जोडली जातात. ते 1 धाव एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 14 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. धावसंख्या 14 आपण पाहतोय. 1 षटकाच्या अखेरनंतर 9 धावा. त्यानंतर 12वा प्रतिनिधी आपला इथे आहे याची आपण नोंद घ्या.
पहिला चेंडू एक धाव, दुसऱ्या चेंडूवरती एक सिंगल. ओके ओके. तर पहिला चेंडू वाईड हाताळणी केली होती. थोडंसं कन्फ्युजन झालं होतं. वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र ड्राईव्ह केलंय गोलंदाज निलेश गोतारने आपल्या फॉलोथ्रू मध्ये चेंडूला अडवतोय आणि तत्पूर्वी पंचांनी बोट आकाशात वर केलंय. अगदीच नेव्हर टेक अ चान्स ऑन मिसफील्ड नेहमीच म्हटलं गेलंय आणि त्याचा उपयोग मात्र केलाय निलेश गोतारने यांनी. विकेटचं पतन होईल. फलंदाज बाद. झालं पण मात्र त्या संधीचा फायदा धोकादायक होऊ शकतो आणि त्याचंच प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 15 या अंकावरती आपण पाहतोय. एकंदर जर आपण विचार केला तर 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालेला आहे. बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण विचार केला तर 39 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. नवीन फलंदाज रोशन बॅटिंग स्टांजवरती आपल्याला पाहायला मिळेल. वेग तर चांगला आहे. पंचांचं बोट आकाशात वर यष्टांमध्ये पकडलं जाईल. फलंदाज बाद. विकेटचं पतन. बडी मछली जाल में फंसती हुई. संख्या जाऊन पोहोचलेली आहे फलकावरती 15 या अंकावरती. आणि अगदीच जर आपण विचार केला तर षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे आणि आतापर्यंत एक चांगली सुरेख हाताळणी पाहायला मिळते गोलंदाज निलेश गोतारणे याच्या माध्यमातून. राईट आर्मवरती विकेट. निर्णायक चेंडूकडे वाटचाल असेल. यावेळेस मात्र वेग तर चांगला आहे. ड्राईव्ह केलं चेंडूला एक धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलोय फलकावरती आपण पाहतोय. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 16 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. आणि अगदीच जर आपण आता मात्र जर विचार केला तर जिंकण्याकरता एकंदर 23 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 23 धावा असं समीकरण आहे. जय बजरंग पुंडास या संघासमोर. आव्हान पेलण्याकरता रोशन आणि देवेंद्र हे फलंदाज खेळपट्टीवरती आहेत. कवडगावचे प्रतिष्ठित नागरिक, आपण विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. कवाडच्या संघाचे पाठीराखे प्रतिष्ठित नागरिक जे जे कोणी वरिष्ठ असतील त्यांना विनंती असेल आयोजकांकडनं की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे आणि सामन्याचा आनंद लुटायचा आहे. वळूया सामन्याकडे. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती षटक क्रमांक 3 स्वप्नीलच्या माध्यमातून. यावेळेस मात्र भन्नाट वेग. निघून चालला चेंडू ठीक यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सुरेख गोलंदाजी. निर्धाव चेंडू. 11 चेंडू आणि जिंकण्याकरता 23 धावांची आवश्यकता आहे. चेंडू कणिक आव्हान थोडंसं खडतर होताना एखादा मोठा फटका जर आला तर मात्र सामन्यामध्ये परत येऊ शकतो. जय बजरंग पुन्हा संघ यावेळेस मात्र अपरकटचा अंदाज. हाताला स्पर्श करत चेंडू निघून चाललाय स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये. 2 धावा चित्त्याच्या चपळीने पूर्ण केल्या. 3री धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि 3 धावा घेण्यामध्ये यशस्वी होत आहे दोन्ही फलंदाज.
3 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले. फलकावरती एकूण एकंदर धावसंख्या आपण पाहतोय 19 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. दरम्यान आई एकविरा साऊंडचे प्रोप्रायटर प्रदीप माळी यांचं सुद्धा आगमन झालं. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे. 10 चेंडू जिंकण्याकरता 20 धावांचं लक्ष आहे. फलंदाज सामना करतो रोशन भोईर. यावेळेस मात्र चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि अगदीच चेंडू देह यष्टीवरती आदळतोय. 1 धाव. बॅटला स्पर्श करत चेंडू मात्र निघून गेलाय. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 20 या अंकावरती. 9 चेंडू आणि 19 धावांचं लक्ष समोर आहे. एखादा मोठा फटका जर आला तर मात्र या मॅच मध्ये परत येऊ शकतो जय बजरंग पुंडा संघ. सामना अजूनही दोलान्मय स्थितीमध्ये आहे. दोन्ही संघांना समान संधी आहे, पण या संधीचं सोनं कोण करेल याकडे मात्र सर्वांचं लक्ष आहे. गोलंदाज स्वप्नील बॉलिंग मार्कवरती. यावेळेस मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न. 2 टप्प्या अखेर चेंडूची फेकी केली जाईल आणि स्क्वेअर फेकी. यावेळेस मात्र धावा जोडल्या जात आहेत. त्या 2 आबाधुबीचा खेळ. आ बैल मुझे मार अशी परिस्थिती आणि तत्पूर्वी चेंडू मात्र लॉंगॉनच्या क्षेत्रामधून फेक केली जाईल. पंच गणेश पाटील सर आमच्याकडे वळत आहेत आणि एकूण एकंदर 3 धावा जोडल्या गेलेल्या आहेत. या 3 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय फलकावरती 23 या अंकावरती. जिंकण्याकरता 16 धावांची आवश्यकता आहे. एक महत्त्वाचं पाऊल खूप महत्त्वाचं आहे. एक चुकीचं पाऊल तुम्हाला या स्पर्धेतून बाहेर नेऊ शकतं. ती चुकीची पावलं जर आपल्याला रोखायची असतील तर अगदीच एकाग्रतेने खेळ होणं महत्त्वाचं आहे. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती. राईट आर्मवरती विकेट. यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. सेफ हँड. अगदीच फलंदाजाला कुठलंही क्षेत्ररक्षकाने कोणतीही मात्र हालचाल केली नाही आणि हातामध्ये जाऊन चेंडू मात्र विसावलाय. विकेटचं पतन. फलंदाज बाद. की 23 या अंकावरती 23 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ. 7 चेंडू आणि जिंकण्याकरता 16 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस मात्र वेग तर चांगला. चेंडू निघून चाललाय लॉंगॉनच्या क्षेत्रामधून. नशिबाची साथ, नशिबाचा चौकार. मिळतील धावा 4. सामन्याचं समीकरण बदलत आहे. 12 धावांची आवश्यकता आहे.
वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. गोलंदाज तयार. 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस मात्र एक चांगला देखणा स्ट्रोक, स्विच हिटचा फटका, निघून चालला चेंडू स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये. नो बॉल, बीमर की बिमारी. एकूण 5 धावा जोडल्या जातील. आणि आता मात्र समीकरण बदलतंय. 6 चेंडू आणि जिंकण्याकरता 7 धावांची आवश्यकता. वॉट अ मॅच. एक वेळ असं वाटत होतं की मित कवाड हे संघ दबाव निर्माण करतोय की काय. पुन्हा एकदा निघून चाललाय चेंडू सीमापार. मिळत आहेत धावा. 4-5 धावा जोडल्या जात आहेत. आणि गोलंदाज आसिफेला आता मात्र गोलंदाजी करता येणार नाहीये या सामन्यामध्ये. आणि आता मात्र सामन्याची परिस्थिती जर आपण पाहिली तर 6 चेंडू 2 धावांची आवश्यकता. वॉट अ मॅच. काही वेळ असं वाटत होतं की सामन्याची स्थिती आणि सामन्याचं वळण हे रोमांचकतेकडे वाटचाल करतंय, पण अशी घटना मात्र काही घडली नाही. 2 खराब चेंडू आणि त्याच्यावरती पुरेपूर समाचार. कृपया चेंडूची पूर्तता करा. चेंडूची पूर्तता करा कृपया, कारण की सामना थांबलेला आहे. याकडे सुद्धा आपण लक्ष द्या. दोन 2024चा जर आपण विचार केला तर आतापर्यंत 4 स्पर्धेमध्ये विजेतेपद जे पटकावण्याचा मान मिळवलेला आहे गावदेवी कोलिवली संघ. गोलंदाज तयार. आखोटप्प्याचा मारा. वाईटचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून. फ्री हिट मात्र कंटिन्यू असणार आहे. 6 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि इथून मात्र निर्धाव चेंडूची हाताळणी. 5 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. सामना अजूनही संपलेला नाहीये. येणारे चेंडू काही जर निर्धाव हाताळले गेले तर मात्र दबाव पाहायला मिळू शकतो. एखादा चमत्कार जर घडला तर मात्र मित कवाड हे संघ एक चांगल्या रीतीने वाटचाल करू शकेल. आणि चमत्काराच्या दिशेने वाटचाल होते की काय. क्लीन बोल्ड, दांडी गोल, फलंदाज बाद. यापुढील होणारा सामना गावदेवी कोलिवली आणि येणार बोरपाडा या 2 संघादरम्यान सामना आपल्याला पाहायला मिळेल. प्रथमतः नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय येणार बोरपाडा संघाने आणि फलंदाजी करता आमंत्रित केलंय गावदेवी कोलिवली या संघाला. सामन्याचं चित्र हळूहळू का होईना मात्र पुढे वाटचाल करते रोमांचकतेकडे. 4 चेंडू आणि 1 धावेची गरज. सामना बरोबरी सुटलेला आहे, पण ज्या संघाने प्रथम फलंदाजी केली आहे त्या संघाला विजय घोषित केला जाईल अखेरचा चेंडू हाताळल्यानंतर. आणि तो अखेरचा चेंडू केव्हा हाताळला जाईल या मॅचचा, या सामन्याचा, याकडे मात्र सर्वांचं लक्ष आहे. गोलंदाज तयार. आणि इथून मात्र नशिबाची साथ. विजयाचा चौकार लगावला जाईल. विजयश्री प्राप्त करतोय जय बजरंग पुंडा संघ. वेल डन, वेल प्लेड. मित कवाड हे संघ आपण मुख्य मंचाशी संपर्क साधायचा, कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. तर मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळणार आहोत. स्वर्गीय विठाबाई डांबरे यांच्या स्मरणार्थ मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आपल्याला स्पॉन्सर करण्यात आलेल्या आहेत.